सोशल मीडियाच्या माध्यमातून पण व्यक्त झाला होतात आणि आपण या मोर्चामध्ये पण उपस्थित आहात। तर आपली नेमकी भूमिका काय आहे आणि तुमचं नेमकं इथं आव्हान वगैरे काय असणार आहे आणि प्रशासनाच्या समोर तुमच्या माध्यमातून कुठली मागणी असणार आहे? सगळ्यात पहिलं मला सांगायचं, धनगर समाज हा क्षत्रिय समाज आहे, रोडवर येऊन लढणारा समाज आहे। त्याच्यामुळं आमच्या समाज बांधवावर जर हल्ला झाला आणि आम्ही जर नुसतं नका मीडियाद्वारे निषेध करणं हे आमच्या रक्तात नाही, जशाच तसं उत्तर देणं हे सगळ्यात पहिलं माझं आणि धनगर समाजाचं म्हणून माझं कर्तव्य आहे। माझ्या मित्राला हे हल्ला झाला आहे आणि तो माझ्या जातीचा धर्माचा आहे आणि माझं पहिलं कर्तव्य आहे समोरचं जन कोणी ह्याला ढका लावला जशाच तसं उत्तर देणं हे माझं जाणीवपूर्वक काम। त्याच्यामुळे इथं जमलेल्या सर्व समाज बांधवाला सुद्धा मला सांगायचंय, निषेध व्यक्त करणं हिजड्याचे काम असतात। मर्दासारखं त्याच्या घरात घुसून त्याला बाहेर काढून जशाच तशी शिक्षा देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे। कायदा फिदा नंतर काय होईल, आम्हाला नोटिसा दिल्यात, तुम्हाला दाखवतो नोटीस, ही नोटीस आहे मला दिलेली। काय नोटीस आहे, काय बोलू नका, इथं माझ्या समाज बांधवाला कुत्रे आणि तुडू मारालेत ते तुम्हाला दिसलं नाही आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला बोलू नका म्हणून तुम्ही नोटीस देता येऊ का? सगळ्यात पहिल्यांदा मला एक सांगायचंय, लवकरात लवकर तुम्ही त्यांना जशाच तशी शिक्षा दिली तर बरं आहे। नसता हे धनगर समाज एकदा रोडवर उतरला तर पळताभूत झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत। इथलं प्रशासन नुसतं बघायचं काम करायलंय। माझ्या समाजाच्या माणसाला नेऊन तिथं वडीत नेऊन मारलं। मग भाऊ तिथं म्हणत होता, अण्णा मला वाचवा, मला मारू नका, मी काय केलं नाही, मी माफी मागतो, तरी सुद्धा तुम्ही मारताय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, तुम्ही त्या संविधानाच्या पुढे जाऊन जर तुम्ही जर न्याय देणार असताल तर हे का इथं महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो, मी जातीनं धनगर आहे आणि माझी भाषा रगेल आहे। मी माळ रानात वस्त्यावर राहणारा आमचा समाज आहे, त्याच्यामुळे मी जे बोलणार आहे ते बेमीच्या देठापासून बोलणार आहे, अजून बरंच काय बोलणार आहे। पण माझं इथल्या समाजाला सांगायचंय की आता शांत बसण्याची वेळ नाही। त्याच्यामुळं प्रशासनाला मला सांगायचंय, आम्ही शांततेच्याच मार्गाने मोर्चा काढणार आहेत, पण तुम्ही माझ्या समाज बांधवाला झालेल्या माणसाला न्याय द्या। त्या माणसाला लवकरात लवकर इथं आणून सगळ्या समोर न कासायला लावा। ज्या माणसांनी काहीच केलं नाही त्याला तुम्ही न कासायला लावता आणि त्याच्यावर अट्रॉसिटी लगेच 15 मिनिटात। इथं सगळं माझा समाज आहे, अट्रॉसिटी जर करायची असेल आम्हाला तर 15 दिवस लागतात। 15 मिनिटात अट्रॉसिटी झाली याच्यावर। असं कोणती यंत्रणा आहे, याच्या मागं कोण आहे, इथला आमदार आहे का, खासदार आहे का, मंत्री आहे का, हे माझ्या समाजाला कळायला पाहिजे। त्याच्यामुळं मी सांगायलो, याच्या मागचा आका याच्या पाठीमागचा आका कोणी असू द्या, त्याचा बोका फाडल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही। येथील जे पोलीस प्रशासन आहे ती दुटप्पी भूमिका घेत आहे का असं तुम्हाला वाटतंय का? पोलीस प्रशासन त्यांनी काम करावं, पण आम्हाला न्याय देण्याचं काम तेच आहे। आज हल्ला होऊन जवळपास 5 ते 6 दिवस झालं। पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासन आमच्यासारख्या सर्वसामान्य बोलणाऱ्या माणसाला नोटिसा देतंय, तुम्ही बोलू नका, तुम्ही मार खाऊन घ्या, तुमच्यावर अन्याय सहन करा। हे आम्ही सहन करायचं का? एवढा असल्या नोटीसी पीटीसीला मी काही किंमत देत नाही। समाजासाठी महिना नाही, 2 महिने नाही, वर्षभर मी जेलमध्ये राहायला तयार आहे, पण माझ्या माणसाला न्याय भेटला पाहिजे। याच्या पुढची आपली भूमिका काय असणार आहे जर तुमच्या मागण्या ज्या तुम्ही या मोर्चाच्या माध्यमातून मागण्या प्रशासनाच्या समोर मांडताय, त्या जर मागण्या तुमच्या मान्य नाही झाल्या तर आपली पुढची भूमिका काय असणार? ज्या मागण्या आहेत आम्ही सविस्तर सांगितलंय। अट्रॉसिटी झालेली अत्यंत चुकीची आहे, तो व्हिडिओ नका मॉप करून वेगळ्या अर्थानं बनवलेला आहे। कुठंतरी आमच्या समाज बांधवाला बदनाम करण्याचं, धनगर समाज आणि बौद्ध समाजमध्ये वाद लावण्याचं हे षडयंत्र इथल्या राजकारणी लोकांचं आहे, हे आमच्या समाजाला माहित आहे। आमचा हा आजचा मोर्चा बौद्ध समाजाच्या विरोधात नाही, तर त्या फक्त 4-2 ज्या गांडू लोकांनी आमच्या माणसाला मारले त्या लोकांच्या विरोधात आहे आणि शासनानं कठोरात कठोर कारवाई करावी, आम्हाला न्याय द्यावा, बस एवढीच आमची अपेक्षा आहे। तुम्ही जर न्याय देत नसताल तर मला एवढं माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की न्याय जर मागून भेटत नसेल तर कानाखाली देऊन सुद्धा न्याय मिळवावा लागेल। वेळेप्रसंगी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, पण ही वेळ प्रशासनाने आमच्यावर येऊ नये। जर आली तर त्याला सर्वस्व जबाबदार हे प्रशासन असेल, एवढंच या निमित्ताने मी सांगतो।